मित्र नमस्कार. मी गणेश घाडगे आणि आज आपण चर्चा करणार आहोत स्वतंत्र सेनानी शिंगरोबा धनगराचे. त्याचं झालं असं की 18 आणि 19व्या दशकामध्ये भारतावरती इंग्रजांनी राज्य केलं होतं आणि त्यावेळेस इंग्रजांना पुणे आणि मुंबई ही दोन महत्वाची शहरं महामार्गाने जोडायची होती. इंग्रजांनी पुण्यापासून मुंबईपर्यंत थोडासा रस्ता शोधला खरा, परंतु खंडाळ्याच्या घाटामध्ये आल्याच्या नंतर मुंबईला जायचं कसं हे त्यांना लवकर सापडत नव्हतं. मुंबईला जाण्याचा रस्ता खंडाळ्याच्या घाटामध्ये इंग्रजांना सापडत नव्हता. इंग्रजांचे अधिकारी रोज यायचे, खंडाळ्याच्या घाटामध्ये सर्वे करून जायचे, परंतु कित्येक महिने उलटले, त्यांना मुंबईला जायचा रस्ताच सापडत नव्हता. त्यावेळेस शिंगरोबा धनगर नावाचा एक मेंढपाळ त्या खंडाळ्याच्या घाटामध्ये रोज मेंढ्या चारायला घेऊन यायचा. त्याने हे सगळं बघितलं होतं आणि एके दिवशी हा मेंढपाळ शेजारच्या माणसाला म्हणाला की हे इंग्रज कशासाठी येत आहेत. त्यावेळेस त्या माणसानं त्यांना सांगितलं की इंग्रजांना पुणे आणि मुंबई ही दोन शहरं जोडायची आहेत आणि मुंबईला जायचं कसं याचा रस्ता त्यांना सापडत नाही. त्यावेळेस शिंगरोबा धनगर म्हणाला ही गोष्ट अतिशय सोपी आहे, चला मी तुम्हाला मुंबईला जायचं कसं हा रस्ता दाखवतो. त्यानं इंग्रजांच्या अधिकाऱ्यांना मुंबईला जायचा रस्ता अगदी एका क्षणात सांगितला. म्हणजे जे चांगल्या इंजिनियरला जमलं नाही ते शिंगरोबा मेंढपाळाने करून दाखवलं. आणि हे ऐकल्यानंतर इंग्रज अधिकारी अतिशय खुश झाले आणि म्हणाले, बोल शिंगरोबा, तुला काय हवंय. खरं तर इंग्रज अतिशय श्रीमंत होते, मागितले असते तर सोन्याची वीट सुद्धा देऊ शकले असते. परंतु त्यावेळेस शिंगरोबा धनगर म्हणाला, खरं तर मला काहीच नको, माझा स्वभाव हा स्वाभिमानी पिंडाचा आहे, खरं तर मला काहीच नको, तुम्हाला जर द्यायचंच असेल तर माझ्या देशाला स्वतंत्र द्या. हे ऐकल्यानंतर इंग्रजांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि इंग्रजांनी आपली बंदूक काढून त्याच ठिकाणी शिंगरोबा धनगराला गोळ्या घालून ठार केलं. मित्रांनो, काही दिवस गेले आणि काही दिवस गेल्यानंतर भारताला स्वतंत्र मिळाल्याच्या नंतर लोकांनी एकत्र येऊन ज्या ठिकाणी शिंगरोबा धनगराला गोळ्या घातल्या होत्या त्याच ठिकाणी शिंगरोबाचं मंदिर बांधलं. तुम्ही आज जरी जुन्या पुणे मुंबई हायवेनं मुंबईच्या दिशेने जात असाल तर खंडाळ्याच्या घाटामध्ये तुम्हाला शिंगरोबाचं मंदिर दिसतं. हे मंदिर दुसरं तिसरं कोण नसून याच स्वतंत्र सेनानी शिंगरोबा मेंढपाळाचं मंदिर आहे. म्हणजे शिंगरोबा मेंढपाळानं काय केलं तर पुणे आणि मुंबई या दोन शहरांना जोडण्याचं काम केलं. आज पुणे आणि मुंबई यांना जोडणारा मिसिंग लिंक तयार झाला आहे. याच मिसिंग लिंकला या शिंगरोबा मेंढपाळाचं नाव देण्याची मागणी आज मोठ्या प्रमाणावरती होत आहे आणि या मागणीमध्ये तथ्य आहे. खरं तर या मिसिंग लिंकला सरकारनं वीर स्वतंत्र सेनानी शिंगरोबा धनगरांचं नाव द्यावं आणि काळाच्या पडद्याआड इतिहासामध्ये लुप्त झालेल्या या हिऱ्याला न्याय द्यावा.